आता पुढे त्याचे बंधनं कशी द्यायची ते सुद्धा शिकवलं पाहिजे तुम्हाला आत्ताच, कारण परत मी ह्या वर्षी काय येणार नाही आहे. तर फार सोपं काम आहे की स्वतःला बंधन कसं द्यायचं आणि कुंडलिनी जागृत कशी करायची स्वतःची. आता तुमची जी कुंडलिनी आहे ती आता वर आली पण परत ती खाली पडण्याची संभावना असते, कारण जर तुमच्यात दोष असले, तुम्हाला काय आजार असला, काय असला, तर तिथे कुंडलिनी परत जाते आणि तिथे ती बघते, कारण ती तुमची आई आहे ना, तर ती सगळं ठीक करायच्या मागे असते, तर तेव्हा तिची मदत केली पाहिजे. तर जिथे तुम्ही बसलात तिथे समोरच अशी कुंडलिनी असा हात ठेवायचा, समोर असा डावा हात असा ठेवायचा आणि उजवा हात त्याला असा असा हळूहळू असं लपेटत जायचा, असा वरपर्यंत आणायचा. आता बघा, म्हणजे आधी वर, समोर आणि खाली. बघा आता सगळ्यांनी करायचं, लक्षपूर्वक ह्या हाताकडे बघायचं, लक्षपूर्वक केलं पाहिजे. बघा आता हा हात असा, असा पुढे, असा खाली करा, असं 3दा फक्त करावं लागणार. आता इथे आल्यावरती आपले जे खांदे ते मोकळे सोडायचे आणि डोक्यावर घेऊन जायचं, डोकं असं मागे टाकून आणि ह्याला असे विटोळे घालायचे 2-4 जोरात, आणि मग त्याला एक गाठ बांधायची. परत हा हात असा ठेवायचा, हा हात असा असा फिरवत जायचा, असा असा फिरवत फिरवत असा परत वर आणायचा, परत खांदे मोकळे सोडायचे, डोकं वर घ्यायचं, परत एकदा अशी गाठ बांधायची आणि सोडायची. तिसऱ्यांदा 3 गाठी म्हणजे नीर गाठ होते. परत परत मागे असा खांदा सोडून 1 गाठ, परत विटोळे घालायचे, 2 गाठ, परत विटोळे घालायचे, 3 गाठ. आता हे झाल्यानंतर स्वतःचं जे काय प्रकाश बाहेर आहे त्याला आपण बंधन घेतलं पाहिजे. त्याला कवच असं म्हणतात. देवीचं कवच किंवा आईचं कवच असतं ते. ह्या हातात हा हात असा ठेवायचा आणि उजव्या हाताने इकडून सुरू करू असं आणून 1 इकडे घालायचं. परत सुरू करू पण. आता इकडून 1 व्यवस्थित डोक्यावर न घ्या, परत 2, परत 3, परत 4 डोक्यावर, परत 5, परत 6 आणि शेवटलं ते 7 चक्रांना आपण हे दिलेलं आहे. आता बघा हातात जास्त येईल तुमच्या.